ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं भगवातीतं जगद्गुरुं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं मनमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं प्रणमामि। विनायकं गुरुनोमि साकरेणामुष्टकम् ईशानचरणसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति। साकरेणं श्रीविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे वन्दे मुक्तये। ज्ञानप्रदाभुविरसतवचनामृतं च अद्वैतभावपटुताहितविभीषणस्य ज्ञानेश्वरस्य भगवानमूर्तिर्देव श्रीरङ्गनाथं गुरुराय नमस्कृत्यं श्रीरङ्गनाथं गुरुराय वर्यं ज्ञानदानैकदक्षं प्रभावतीक्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविद्यावरिष्ठम्। अनुक्रमांक 46 द्विविध बेन है ज्ञान अर्थ को, अर्थ भ्रांति वा शयी विधा बको। सकल ध्यास में जगत में दसे, सबसु यहीं के बीच यही धसे। निज निजात्म को ब्रह्म जाने के, सकल वेम को भूले भाने के। परम परम मोद को आप बुझी ले, यह ही मुक्ती पितांबरो मिले। प्रश्न 126। आत्म्याच्या ठिकाणी 3 अवस्था कशाप्रमाणे भासतात? बघा, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी या 3 अवस्था कशा भासतात? प्रश्न पुढे थोडं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी 3 अवस्था कशा भासतात? आपण मागे पाहिलं, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती। या 3 अवस्था आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कशा भासतात? वास्तविक बघता आपण विचार केला तर आपण आत्मस्वरूप आहोत। आपल्या ठिकाणी या 3 अवस्था नाही, कशाच नाही। तर आपण आत्मस्वरूपच आहोत। आणि आत्मा हा कसा आहे की एकमेव अद्वितीय, एकमेव आहे। मग आत्मा जर एकमेव आहे, मग त्याच्या ठिकाणी जागृती, त्याच्या ठिकाणी स्वप्न, त्याच्या ठिकाणी सुषुप्ती या अवस्था कशा भासतात? त्याच्यासाठी त्यांनी दृष्टांत दिले। उत्तर दृष्टांत: जसे शिंपीच्या ठाई रूपे अथवा भोडक, अभ्रक किंवा कागद हे 3 शिंपल्याच्या अज्ञानाने कल्पित भासतात, त्या 3 वस्तूचा एकमेकीशी किंवा शिंपीशी व्यतिरेक आहे। हे बघा, मला काढून टाकतो, हे बंद कर, आवाज आला। काय भाषण नाही, सिंपलेच ठिकाणी रूपे। हे काय शिंपी, शिंपी आपण त्याला काय म्हणतो? शुक्ती। आपल्या नेहमीच्या याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला? शुक्ती। शिंपीच्या ठिकाणी त्याने सांगितलं की रूपे भासलं, त्याच्या ठिकाणी आभरक, आभरक शब्दार्थ आपण परवाला सांगितलं।
एक चमकणारा खनिज पदार्थ म्हणजे का शिरगोळा, आणि कागद म्हणजे पांढरा कागद. हे हल्ली अलीकडे जे चमचमीत कागद नाही केले काही पॅक करून द्यायचे असेल तर पेढा वगैरे, तर ते तसे समजा कागद. शिंपल्याच्या ठिकाणी, शिंपीच्या ठिकाणी रुपा बसला, शिंपीच्या ठिकाणी अभ्रक बसलं, आणि शिंपीच्या ठिकाणी एक मनुष्य समजा इकडे उभा आहे, एक मनुष्य, आणि त्याला असं वाटलं की हे काय असायला पाहिजे, रूप. तर त्याने विचार केला की हे रूप कसं काय असेल एवढ्या मोठ्या जंगलामध्ये, हे कुणी घेऊन गेलं असतं. अगोदर काय भासलं त्याला, रूप भासलं. रूप भासल्यानंतर त्याला वाटलं की हे रूप आहे हे ठीक आहे, पण कोणी घेऊन गेलं असतं. मागून म्हणण्याकडे शिरगोळ पडला असेल. काय पडला असेल तिथे, शिरगोळा. आणि तो म्हणू लागला की बा शिरगोळा कसं काय पडला असेल. आपल्याकडं रांगोळ काढायला आता काय लोक, आता नवरात्र आहे, दिवाळी आली म्हणून ते नेलं असेल ना, ते कागद असेल. पहिला मुद्दा हा आहे, शिंपीच्या ठिकाणी रूप का भासलं, हा पहिला प्रश्न. का भासलं बोलतात, शिंपीच्या ठिकाणी रूप का भासलं, काय सारखेपणा आहे ना. हो सारखेपणा आहे, पण का भासलं. सारखेपणा असलं म्हणून काय भासायला काय अडचण, सारखेपणाचं काय. कधी कधी सारखेपणा नसलं तरी भासतो ना. शिंपीचं विशेषत्व ज्ञान झालं, हा सामान्य स्वरूपानं ज्ञान झालं. हा सामान्य सोप्या भाषेत, सरळ भाषेत. शिंपी कळली नाही, काय शिंपीचं काय तुम्हाला अज्ञान. आता तुम्हाला इथून दिसल्या एकदम शिंपी दिसली असती की ही शिंपी आहे, मग काही नसतं. म्हणजे सोपं उत्तर आहे त्याचं. सगळं सोपं उत्तर काय त्याचं, शिंपी कळली की शिंपी रूपानं कळाली नाही. ती जशी आहे तशी ती कळाली नाही. आपल्याला जरी शिंपी आहे किंवा शुक्ती आहे म्हणतो आपण, शुक्तीच आहे असं जर ज्ञान झालं असतं तर आपल्याला रूप भासलं असतं का, नाही. त्याच्यानंतर आभ्रक भासला असता का, नाही. त्याच्यानंतर कागद भासला असता का, नाही. म्हणजे पक्क ध्यानात ठेवायचं काय, जिथे जिथे आपल्याला अध्यास होतो, जिथे जिथे पदार्थ वेगळा भासतो, तिथे तिथे त्याच्या स्वरूपाचं काय असायला पाहिजे, अज्ञान. त्या अज्ञानामुळेच तो पदार्थ भासला ना. म्हणजे शिंपी जशी आहे तशी जर कळाली असती, जसं आहे तसं जर तिचं ज्ञान झालं असतं, तुम्हाला रूप किंवा आभ्रक किंवा कागद भासला हे कळालं की कधीही उत्तर आलं पाहिजे. तुम्हाला कोणी विचारलं बा शिंपीवर रूप का भासलं, तुम्हाला रज्जूवर सर्प का भासला, काय उत्तर आहे त्याचं, रज्जू त्याच्या अज्ञानामुळे. म्हणजे एक सरळ एक ढोबळ मानाचं काय की उत्तर आहे. रज्जू रूपानं कळाली असती, आपल्याला सर्प भासला नसता. तसं शिंपी हे शिंपी रूपानं कळालं म्हणून काय भासलं, रूप. मग तो विचार करू लागला, माणूस इथे उभा आहे खाली असं समजा बाजूला, रूप नसेल बा, हे काय असेल, आभ्रक असेल. त्याच्यानंतर पुढं काय म्हणतो, हे काय असेल बा, कागद असेल. असे त्याला शिंपीवर किती पदार्थ भासले तर 3, रूप, शिरगोळा आणि कागद. ती शिंपी कशी असते, कृष्ण तुला माहिती, गोल असते चौकोनी, कशी असते सदा सांग ना. त्रिकोणी असते, सोप्या भाषेत कशी असते ती, चौकोनी नसती, ती गोलही नसते. तर कशी असते, अशी खोलगट असते ना, अशी कशी असते, त्रिकोणी असते. शिंपीचा मूळ आकार कसा आहे की त्रिकोणी आहे. त्या 3 वस्तूचा एकमेकीशी किंवा शिंपीशी व्यतिरेक आहे. आता हे बघा, जेव्हा या माणसाला रूप भासलं, काय भासलं, शिंपीवर रूप भासलं. मग आता रूप जेव्हा भासलं त्यावेळी त्याला आभ्रक आणि कागद भासला का, जेव्हा याला रूप दिसू लागलं, ते चांदीसारखं दिसू लागलं, तेव्हा त्याला असं वाटलं काही कागद आहे का, आभ्रक आहे काय, असं वाटलं का, नाही. म्हणजे रुपयाच्या ठिकाणी कागदाचा आभ्रकाचा काय की व्यतिरेक. बरं जेव्हा त्याला नंतर काय भासलं की हे आभ्रक आहे, त्यावेळेस त्याला रूप आणि कागद भासला का, नाही. जेव्हा आभ्रक भासलं तेव्हा रुपयाचा आणि कागदाचा काय झाला, इथे व्यतिरेक झाला. पण त्याच्यानंतर त्याला कागद दिसला. मग कागद दिसल्यानंतर आता रूप दिसलं का त्याला, नाही. मग त्याला आभ्रक दिसला का, नाही. म्हणजे या दोघाचा याच्या ठिकाणी काय आहे की व्यतिरेक. जेव्हा जेव्हा त्याला जो पदार्थ भासेल त्यावेळेस बाकीच्या 2 पदार्थाचा काय आहे तिथे व्यतिरेक. पण आता हे 3ही पदार्थ जे आहेत, रूप, आभ्रक, कागद, शिंपीच्या ठिकाणी आहे का, नाही. म्हणजे याचा काय आहे की इथे व्यतिरेक आहे.
म्हणजे या तिघाचाही परस्परामध्ये व्यतिरेक असून शिंपीमध्ये सुद्धा काय त्यांचा व्यतिरेक आहे. म्हणजे जेव्हा त्याला शिंपी दिसेल, हे रूपशिंपीत आहे का? नाही. हे आभ्रक शिंपीत आहे का? नाही. म्हणजे इथे काय की व्यतिरेक आहे. म्हणजे या रुपयाचा आभ्रकात व्यतिरेक आहे, आभ्रकाचा कागदात व्यतिरेक आहे, आणि यांचा शिंपीत व्यतिरेक आहे, यांचा शिंपीत व्यतिरेक आहे, यांचा शिंपीमध्ये काय की व्यतिरेक. म्हणजे तीन पदार्थाचा परस्परामध्ये व्यतिरेक तर आहेच, पण ज्याच्यावर भासलं त्याच्याशी सुद्धा काय आहे? व्यतिरेक आहे. कळलं? व शिंपीचा तीनही वस्तूंच्या ठायी अन्वय आहे. हा, आता एक गंमत आहे. यांचा तीन पदार्थाच्या ठिकाणी व्यतिरेक आहे, आणि शिंपीच्या ठिकाणी सुद्धा काय की व्यतिरेक आहे. रुपयाचा शिंपीच्या ठिकाणी व्यतिरेक, आभ्रकाचा शिंपीच्या ठिकाणी व्यतिरेक, म्हणजे नाही. व्यतिरेक शब्दाचा अर्थ काय आहे की तिथे नाही. पण शिंपीचा मात्र तिन्हीमध्ये अन्वय आहे. जेव्हा रूप भासलं तेव्हा शिंप होती की नव्हती? होती. जेव्हा आभ्रक भासलं तेव्हा जरी तुम्हाला दिसलं काय, दिसलं शिंप, रूप दिसू द्या, पण शिंप होती की नाही तिथे? होती. जेव्हा आभ्रक भासलं तेव्हा शिंप होती की नाही? होती. आणि जेव्हा कागद भासला तेव्हा शिंप होती की नाही? म्हणजे शिंपीचा याच्यामध्ये अन्वय आहे, ह्याच्यामध्ये अन्वय, आणि ह्याच्यामध्ये सुद्धा काय आहे की अन्वय आहे. म्हणजे शिंप ही तिन्ही या पदार्थामध्ये भासते. म्हणजे तिचा याच्यामध्ये काय आहे? अन्वय, आणि यांचा याच्यामध्ये काय आहे? व्यतिरेक. पदार्थाचा शिंपीमध्ये काय आहे? व्यतिरेक आहे, आणि शिंपीचा पदार्थामध्ये काय आहे? अन्वय आहे. हे कळलं तुम्हाला? यांचा तिघाचा परस्परात तर व्यतिरेक आहेच, पण शिंपीमध्ये सुद्धा व्यतिरेक आहे. पण शिंपीचा मात्र तिन्हीमध्ये सुद्धा अन्वय आहे. याच्यात शिंप आहे. रूप भासली, रूप जेव्हा भासलं तुम्हाला त्यावेळी शिंप आहे, आभ्रक भासलं तेव्हा शिंप आहे, कागद भासला त्याच्यावर भासलं नाही. मग ते जर नसतं तर कसं भासलं असतं? मग ते अन्वय आहे ना, त्याच्याशिवाय भासणारच नाही ना. कसं काय भासेल? व ते होऊ शकत नाही. अधिष्ठान असल्याशिवाय आपोआप आयतच काय भासणार आहे तुम्हाला? नुसतंच रूप कसं काय दिसणार आहे? पण नुसतं आभ्रक कसं काय दिसणार आहे? नाही. हे शिंपीवर तुम्हाला शिंपीचं ज्ञान न झाल्यामुळे तुम्हाला पदार्थ, मग याच्यामध्ये काय आहे की अन्वय. काय आहे? अन्वय समजायचा. चला, जसे शिंपीच्या ठायी जेव्हा रूपे भासते तेव्हा आभ्रक किंवा कागद भासत नाही, जेव्हा आभ्रक भासते तेव्हा रूपे व कागद भासत नाही, व जेव्हा कागदाचा भास होतो तेव्हा रूपे व आभ्रकाचा भास होत नाही. हा तीन वस्तूचा एकमेकीशी व्यतिरेक आहे. हे आता आपण सांगितलं तुम्हाला की जेव्हा रूप भासलं तेव्हा आभ्रक भासत नाही, जेव्हा आभ्रक भासलं तेव्हा कागद रूप भासत नाही, जेव्हा कागद भासला त्यावेळेस हे भासत नाही. म्हणजे यांचा परस्परामध्ये काय आहे? व्यतिरेक आहे. शिंपीच्या ठिकाणी आधी मध्य अंती या तीन वस्तूंचा व्यावहारिक व पारमार्थिक अत्यंत अभाव आहे. या शिंपीच्या ठायीही या तीन वस्तूचा व्यतिरेक आहे. हे बघा, आता शिंपीच्या ठिकाणी आदी, मध्य आणि अंती या तिन्ही वस्तूचा अभाव आहे मूळ शिंपीच्या ठिकाणी. तो व्यावहारिक दृष्टीनेही आहे आणि पारमार्थिक दृष्टीनेही आहे. पारमार्थिक म्हणजे पारमार्थिक सत्ता कोणाची आहे? तर ब्रह्माची आहे. आणि ही कोणती सत्ता आहे? की व्यावहारिक सत्ता. आपल्याला रानामध्ये जे चमकणारी शिंपी दिसते याला कोणती शिंपी म्हणायची? व्यावहारिक शिंपी. आता कल्पना करा, शिंपीच्या ठिकाणी रूप कधी होतं? कधी होतं? कधी होतं? कधीच नाही. आपण इथे आपल्याला शिंपी रूप दिसायच्या अगोदर तिथं रूप होतं का? नाही. बरं, जेव्हा आपल्याला शिंपी न दिसता रूप दिसू लागलं तेव्हा रूप होतं, शिंपी होती का? नाही. आणि जेव्हा आपल्याला शिंपीचं ज्ञान झालं तेव्हा रूप आहे का? नाही. म्हणजे तीनही काळात शिंपीच्या ठिकाणी रूपाचा काय आहे? अभाव. काय म्हणायचं त्याला? म्हणजे अगोदर नाही, मधात नाही आणि नंतर नाही. शिंपीच्या ठिकाणी रुपयाचाच अभाव आहे असं नाही, आभ्रकाचाही अभाव आहे. शिंपीच्या ठिकाणी कागदाचा सुद्धा काय? व्यावहारिक कागद नाही आणि पारमार्थिक सत्ताचं म्हणजे नाहीच नाही. मग पारमार्थिक सत्तेच्या दृष्टीने तर जगच नाही. पारमार्थिक सत्तेच्या दृष्टीने काय? जगच नावाचा पदार्थ नाहीये. रूप आणि आभ्रकन कागद कसं आलं ते स्पष्ट लिहिलं त्यांनी की व्यावहारिक व पारमार्थिक दृष्टीने शिंपीच्या ठिकाणी रूप नाही, आभ्रक नाही आणि कागदही नाही. भ्रांती कालामध्ये हे रूपे आहे, हा आभ्रक आहे, हा कागद आहे, याप्रमाणे शिंपीचा इदम अंश या तीन वस्तूंच्या ठायी अनुस्यूत भासतो. हे बघा, आपण बघतो का नाही, हा
आपण काय करतो की हा, ही आणि हे असं केलं आपण, हा, ही, हे. आता हे नाव पुढे बदलले, पुल्लिंगी नाव आलं, नपुंसलिंगी नाव आलं म्हणून हे मागं बदललं ही, पण हे एकच धरायचं. काय धरायचं? एकच. हा असलं तरी हे आहे किंवा हे आहे, हे असलं तरी हे आहे, फक्त नाव बदललं. पुढे नपुंसकलिंगी आलं की हे, स्त्रीलिंगी आलं की ही, आणि पुल्लिंगी आलं की हा. मग झालं. आता इथे काय लिहिलं त्यांनी की सुरुवातीला आता इथे लिहिलं हे रुपये आहे. काय? हे रुपये आहे. आता हा अभ्रक आहे आणि हा कागद आहे. वाचा. हा 3 वस्तूच्या ठाई शिंपीचा अन्वय आहे. येथे शिंपीचे 3 अंश आहेत: सामान्य अंश, विशेष अंश, कल्पित विशेष अंश. हा, आता शिंपीच्या ठिकाणी अंश किती आहेत? 3. सामान्य अंश जो दीर्घकाल राहतो त्याला कोणता अंश म्हणायचा? सामान्य अंश. जो मूळ त्याचं स्वरूप आहे त्याला कोणता अंश म्हणायचा? विशेष अंश. आणि जो कल्पित आहे त्याला काय म्हणायचं? कल्पित विशेष अंश. याचं चिंतन आपण पुढे करू. इदम पण हा सामान्य अंश आहे, म्हणजे जो पुष्कळ कालापर्यंत प्रतीत होतो तो सामान्य अंश आहे. इदम पण जे भ्रांतिकाळी प्रतीत होते, भ्रांतीच्या अभावी ही शिंप आहे असे प्रतीत होते, या इदमपणास सामान्य अंश व आधारही म्हणतात. या इदमपणा, इदम म्हणजे हे, इदम म्हणजे काय? हे बघा, आता तुम्हाला सांगितलं हे रुपये आहे, हा अभ्रक आहे आणि हा कागद आहे. तिन्ही मध्ये कोणता अंश आहे? आता हे बघा, रूप म्हणजे अभ्रक नाही, अभ्रक म्हणजे कागद नाही, कागद म्हणजे रूप नाही. या तिन्ही मध्ये काय आहे की तिघाचा व्यतिरेक आहे. पण याच्यामध्ये एक सामान्य अंश आहे. हे इकडे वगैरे याच्यामध्ये काय आहे की एक सामान्य अंश आहे. हे, ही, हे इकडलं हा आणि कुठं आहे? हे रुपये आहे. हे कोणता अंश झाला? सामान्य. हा अभ्रक आहे, हा कोणता अंश झाला? सामान्य. आणि हा कागद आहे, हा कोणता अंश झाला? सामान्य. आणि कोणता अंश आहे? सामान्य. आहे का नाही? हे आहे, दुसरे काय आहे? हे आहे, हे आहे, हे आहे, हा, हे आणि हा. हे तीन, हे कोणते अंश झाले? सामान्य. आणि शिंपीमध्ये कोणता अंश? ही शिंपी आहे. म्हणजे शिंपीमध्येही हा सामान्य अंश आहे, तुमच्या रुपयामध्येही हा सामान्य अंश आहे, आणि तुमच्या अभ्रकामध्ये हा सामान्य अंश आहे, आणि तुमच्या कागदामध्ये सुद्धा काय आहे की सामान्य. हा कोणता अंश झाला? सामान्य. जो दीर्घकाळ राहतो, जेव्हा भ्रांती नव्हती तेव्हाही राहतो, जेव्हा भ्रांती झाली तेव्हाही राहतो, जेव्हा भ्रांती निवृत्त होईल तर ही शिंप आहे. हा कायमचाच अंश आहे. म्हणजे हा कोणता अंश झाला? सामान्य अंश. याला कोणता अंश म्हणायचा? जो दीर्घकाळ राहतो, कुठेही राहतो. जेव्हा तुम्हाला कल्पित पदार्थ भासला तेव्हाही असतो, आणि जेव्हा कल्पित पदार्थ भासत नाही, मूळ पदार्थ दिसला तेव्हाही तो अंश असतो. कळालं काय? कळून घ्या बरं काय. या इदमपणास सामान्य अंश व आधारही म्हणतात. हा त्याला काय म्हणायचं? हा आता ह्या सगळ्याचा काय आहे की हा सामान्य आहे, हा आधार आहे. काय आहे त्याचा? आधार. म्हणजे हे हा इदम, याला सोप्या भाषेत म्हणून संस्कृत भाषा काय म्हटले? इदम. हे बघा, मग इदमपणा जो आहे हा आधार आहे किंवा अधिष्ठान आहे. इदम मूळ, हे कुठं फिरू दे तुम्ही बाकीचं, पण इदम हे त्याचं काय आहे की अधिष्ठान आहे. हा पण जे आहे, हे पण जे आहे त्याचं काय आहे? अधिष्ठान आहे. निळ्या पाठीची त्रिकोणाकृती शिंप विशेष अंश आहे. बस. आता हे कोणता अंश झाला? हा, हे सामान्य. हा, आता तुम्हाला शिंप कळाली. हा कोणता अंश झाला? विशेष. कोणता अंश आहे हा? विशेष अंश. हा सामान्य अंश. भ्रांतिकाली या निळ्या पाठीची प्रतीती होत नाही, तर उलट यांच्या प्रतीतीच्या योगाने भ्रांतीची निवृत्ती होते. आता हे बघा, जेव्हा तुम्हाला रूप दिसायला लागलं, जेव्हा तुम्हाला आवरण दिसायला, जेव्हा तुम्हाला कागद दिसायला, त्यावेळेस शिंपीची प्रतीती होती का तुम्हाला? शिंपी ही शिंप आहे असं ज्ञान होतं का? तर नाहीये. ती निळ्या
पाठीची आहे, त्रिकोण आकृती आहे, अशी प्रतीती होती का? नाही. पण त्या शिंपीतील ही किंवा सामान्य अंश तिन्ही मध्ये आहे. पण जेव्हा शिंपीचं ज्ञान होईल त्यावेळेस हे कल्पित अंश कोणतेच राहणार नाही. आता याच्यामध्ये रूप कल्पित विशेष कोणता अंश आहे? कल्पित विशेष. आब्र कोणता आहे सांगा बरं? कल्पित विशेष. फक्त हुशार झाले तुम्ही. कल्पित विशेष. आणि हा कागद कोणता आहे? कल्पित. बस. आता हे कल्पित विशेष. आता याच्यात हे कोणता अंश झाला? सामान्य. रूप आब्र कागद कोणता अंश? कल्पित विशेष. आणि ही शिंप आहे हा कोणता अंश झाला? विशेष अंश. म्हणजे त्याचं मूळ ज्ञान. त्याला कोणतं ज्ञान म्हणायचं? मूळ. आणि हा जो आहे हा सामान्य अंश. हा शिंपीमध्ये आहे, हा रुपयामध्ये आहे आणि हा आब्रकामध्ये आहे. कळलं? सामान्य अंश, विशेष अंश आणि कल्पित विशेष अंश हे तीन अंश ध्यानात ठेवायचे. एका एका शिंपीला आपण बघित असताना हे तीन प्रकारचे अंश आहेत. हा जो आहे हा सामान्य अंश आहे. याच्यामध्ये ही शिंपीच आहे. या कोणता अंश आहे? विशेष अंश आहे. आणि कागद असेल, अभ्रक असेल, रूप असेल तो विशेष अंश आहे. तो पण कसा आहे? तो कल्पित आहे. विशेष आहे ना तो. कसा अंश आहे? तो विशेष आहे. पण तो कसा आहे की कल्पित. आणि हे विशेष अंश का म्हटलं? या सामान्यामुळं या शिंपीला कोणता अंश म्हटलं आपण? विशेष. सबब हा विशेष अंश आहे व अधिष्ठानही आहे. याला काय म्हणायचं? विशेष अंश म्हणायचं आणि अधिष्ठाने म्हणायचं. कुणाला? शिंपीला काय म्हणायचं? विशेष अंशही आहे. कारण विशेष अंश नाव कशामुळे आलं? ते म्हणायची गरज आहे का? नाही. पण हे कल्पित अंश आणि हे सामान्य अंश तिथं आल्यामुळे त्याला नाव काय आलं? विशेष अंश. नाही विशेष अंश काही म्हणायची गरज नाही. रुपये वगैरे कल्पित विशेष अंश आहे. म्हणजे जो अधिष्ठानाच्या ज्ञान कालात प्रतीत होत नाही तो कल्पित विशेष अंश आहे. हे बघा आता याची व्याख्या तुम्ही चांगली ध्यानात द्यावा की जो अधिष्ठानाच्या विशेष ज्ञानात ज्याची प्रतीती येत नाही त्याला कोणता अंश म्हणायचा? कल्पित विशेष अंश. तुम्हाला अधिष्ठानाचं म्हणजे शिंपीचं विशेष ज्ञान झालं तर तुम्हाला रूप दिसेल काय? नाही. तुम्हाला आवृत दिसेल काय? याची प्रतीती येत नाही. सामान्य अंशाची तशी गोष्ट नाही. सामान्य अंश हा सतत प्रतीतीला येत असतो. जेव्हा शिंपी दिसली तेव्हाही आहे आणि जेव्हा आवृत दिसलं, रूप दिसलं तेव्हाही आहे. रुपये वगैरे कल्पित विशेष अंश आहे. म्हणजे जो अधिष्ठानाच्या ज्ञानकालात प्रतीत होत नाही तो कल्पित विशेष अंश आहे. जसे रुपये वगैरे शिंपीच्या अज्ञानकाली प्रतीत होतात. शिंपीच्या ज्ञानकाली याची प्रतीती होत नाही. हा कल्पित विशेष अंश केव्हा प्रतीतीला येतो? तर शिंपीच्या अज्ञान कालामध्ये. ज्ञान कालामध्ये प्रतीतीला येत नाही. जेव्हा शिंपीचं आपल्याला अज्ञान राहील त्याच वेळेस आपल्याला हा कल्पित विशेष अंश प्रतीतीला येतो, अन्यथा नाही. शिंपीच्या ज्ञानकाली याची प्रतीती होत नाही. किंवा शिंपीशी हा व्याभिचारी आहे. हा कल्पित विशेषांश व्यभिचारी. व्यभिचारी म्हणजे त्याच्यामध्ये राहत नाही. त्याच्यापासून कसा आहे की तो हा कल्पित रूप शिंपीत नाही, आवर्त शिंपीमध्ये नाही. म्हणजे हा अंश कसा आहे की व्यभिचारी आहे आणि शिंपी याच्यात अव्यभिचारी आहे. असा शब्द वापरला तरी चालेल, अनुचितपणे आहे. किंवा शिंपीशी हा व्याभिचारी आहे. सबब यास कल्पित विशेष अंश म्हणतात व भ्रांतीही म्हणतात. याला दुसरं नाव काय आहे? भ्रांती. काय नाव आहे? रूप दिसलं, रूप काय म्हणायचं? भ्रांती. आभ्रक दिसला काय म्हणायचं? ते भ्रांती. कागद दिसलं याला काय म्हणायचं? भ्रांती. किंवा दुसरं नाव काय? कल्पित विशेष अंश. हा हे कोणते अंश आहे? सामान्य अंश. आणि शिंपी आहे हा कोणता अंश आहे? विशेष अंश. याला दुसरं नाव काय आहे की अधिष्ठान किंवा आधार. याला काय म्हणायचं? अधिष्ठान. त्या सगळ्याला अधिष्ठान कोण आहे? शिंपी. आणि या सर्वाला आधार कोण आहे? शिंपी. सिद्धांत. हे बघा आता हे कळालं ना तुम्हाला चांगलं? हे चांगलं कळून घ्या. आता आपल्याला याच्यात काय शिकायचं? सिद्धांत. नाहीतर उगाच डोक्यामध्ये असं नका ना त्या प्रजापिता ब्रह्मकुमारी सारखा. तुम्हाला इथं चित्र काढून दाखविलं तुम्हाला असं नको वाटायला का आत्मा इथे राहतो. वाचा. सिद्धांत.
तसेच अधिष्ठान आत्म्याच्या ठिकाणी जागृत, स्वप्न व सुषुप्ती या तीन भ्रांती अज्ञानामुळे होतात. याचा एकमेकाशी व अधिष्ठान आत्म्याशी व्यतिरेक आहे व आत्म्याचा व या अवस्थांमध्ये अन्वय आहे. हे बघा आता स्वप्न आणि सुषुप्ती किती अवस्था. आता पहिलं बघितलं तुम्ही हा आणि आत्मा. हा मुळात काय की आत्मा. आत्मा कसा आहे? त्रिकोण आहे का चौकोन आहे का कसं आहे? हा व्यापक आहे. तो कसा आहे? जेवढा हा फळा आहे तेवढा आत्मा आहे असं समजायचं का? आत्मा म्हणजे काय इथंच आहे असं नाही. पण जसं आपल्याला पण इथं शिंपी लिहिली आणि आपल्याला रूप का वाचलं तर शिंपी कळाली नाही म्हणून काय वाचलं? रूप. शिंपी कळाली नाही म्हणून काय वाचलं आपल्याला? आभ्र. आणि शिंपी कळाली नाही म्हणून काय वाचलं आपल्याला? कागद. तसं आत्मा मी आत्मस्वरूप आहे हे आपल्याला अनुभव आला नाही म्हणून काय वाचले आपल्यावर? ही जागृती. मी आत्मस्वरूप आहे हे कळालं नाही म्हणून काय वाचलं? स्वप्न. आणि मी आत्मस्वरूप आहे हे कळालं नाही म्हणून काय वाचलं? बर. आता जागृती जेव्हा आहे, आता स्वप्न आहे का तुम्हाला सध्या? म्हणजे जागृतीचं स्वप्नामध्ये काय आहे? व्यतिरेक. बरं, जेव्हा स्वप्न पडतंय तेव्हा जागृती सुषुप्ती आहे का? नाही. बरं, सुषुप्तीत जेव्हा आहे तेव्हा स्वप्न जागृती आहे का? ह्या तिघांचा एकमेका अवस्थेमध्ये काय आहे? व्यतिरेक. बरं, ह्या तिन्ही अवस्था आत्म्यात आहे का? नाही. म्हणजे या तिन्ही अवस्थाचा आत्म्यात काय आहे की व्यतिरेक. बर, आत्मा तिन्ही अवस्थात आहे का? तर आहे. याचा काय अन्वय. आता जागृतीत आत्मा आहे म्हणजे तुम्ही आहे, स्वप्नामध्ये तुम्ही आहे आणि सुषुप्तीमध्ये सुद्धा तुम्ही आहे. म्हणजे तुमचा तीनही अवस्थेमध्ये अन्वय आहे. पण तिन्ही अवस्था तुमच्यात नाही. आणि तुम्ही समजायला लागले की मी जागा झालो, मला स्वप्न पडलं म्हणजे काय झालं? आता हे अवस्था विनाकारण तुम्ही तुमच्या अंगावर घ्यायला लागले. नाही, ह्या अवस्था म्हणजे तुमच्यावर भासलेल्या आहे. याचा एकमेकाशी व अधिष्ठान आत्म्याशी व्यतिरेक आहे व आत्म्याचा या अवस्थामध्ये अन्वय आहे. जसे जागृत भासते तेव्हा स्वप्न व सुषुप्ती भासत नाही. स्वप्न भासत असताना जागृत व सुषुप्ती भासत नाही व सुषुप्ती भासत असताना स्वप्न व जागृत भासत नाही. हे सांगितलं मी आता. असा या तीन अवस्थांचा एकमेकीशी व्यतिरेक आहे. अधिष्ठानाच्या ठिकाणी या तीन अवस्थांचा पारमार्थिक अत्यंत अभाव, नित्य निवृत्ती आहे. हे बघा, आता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागृतीचा, स्वप्नाचा, सुसुप्तीचा आत्यंतिक अभाव आहे. कसा आहे? आत्यंतिक अभाव आहे. म्हणजे त्या बिलकुल नाहीये. कसं नाही तुम्हाला सांगतो. मला तुम्हाला हे विचारायचं की शिंपीच्या ठिकाणी रूप कधी आहे? कधीच नाही. शिंपीच्या ठिकाणी आभ्र कधी होतं? नाही. आणि कधी राहील? नाही. त्या शिंपीच्या ठिकाणी या तीन जे काही भासलेले पदार्थ यांचा काय आहे की कायमचाच अभाव आहे. तसं अत्यंत अभाव. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागृतीचा, स्वप्नाचा, सुषुप्तीचा अत्यंत अभाव आहे. आता भासत असलं तरी आणि जेव्हा भासत नाही तेव्हा येतं. भगवानला पाहायला लागले तुम्ही, कळा ना याचा काय आहे? अभाव. आता आपल्याला वाटून राहिलं, आपल्याला जेव्हा ते रूप दिसतंय त्यावेळेस वाटतं किंवा इथे काही ना काहीतरी आहे. पण तरीही सुद्धा शिंपीच्या ठिकाणी, मग आता समजा शिंपीच्या ठिकाणी रजत जर तयार झालं असतं तर वजनदार झाल्या व्हायला पाहिजे की नाही शिंपी? पण नाही. शिंपीच्या ठिकाणी जर शिरगोळा तयार झाला असता तर त्याची हे व्हायला पाहिजे की नाही? रांगोळ नाही होत, कागद नाही होत. म्हणजे कधीच ती शिंपी या तिन्हीमुळे त्या ठिकाणी बाद तिला काही झालं नाही. तसे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती याच्यामुळं आत्मस्वरूपावर काही परिणाम होत नाही. आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी या तिन्ही अवस्था नाही, कधीच नाही, नित्य निवृत्त आहे. हा या तीन अवस्थाचा अधिष्ठानाच्या ठिकाणी व्यतिरेक आहे. आत्मा या तीन अवस्थांमध्ये अनुसूत राहून त्यांना प्रकाशित करतो, म्हणून आत्म्याचा तीन अवस्थाच्या ठाई अन्वय आहे. आता याच्यात आत्म्याचा कसा आहे? अन्वय आहे का नाही? अन्वय म्हणजे तो तिन्ही ठिकाणी आहे. सुषुप्तीत आत्मा राहतो का? आहे. जागृती आहे आणि स्वप्नामध्ये सुद्धा आहे. व्यतिरेक कल्पित अंशात आत्मा. आता हे कल्पित विशेष, दुसरे कल्पित नाही. कोणते आता पुढे दिले हे कोणता? पण हे आरोपित आहे बरं का. हे कसे की आत्मस्वरूपावर हे सगळे कसे आरोप आहे. वास्तविक पाहता आत्माचे सगळं न झाला प्रपंच आहे पर ब्रह्म. पण आता आपण काय करून राहिलो? हे शिकून राहिलो. म्हणून आत्मस्वरूपावर या तीन अवस्था आरोप आहे.
वास्तविक पाहता त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. येथे आत्म्याचे मानायचं झालं कल्पित विशेष अंश आहे. हा कोणता? जागृती, स्वप्न, सुषुप्ती. हा कोणता अंश आहे? कल्पित विशेष. आता हे बघा, ही जागृती आहे, हे स्वप्न आहे आणि ही सुषुप्ती आहे. आता हे बघा, याच्यात आहे ही, हे आहे, हे कोणता अंश झाला? सामान्य अंश. आणि हा आत्मा आहे, हा सामान्यचा अंश. आत्मा पण कोणता अंश झाला? आता अगोदर सामान्य आणि नंतर तुम्हाला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं, मग कोणता अंश राहतो? विशेष. कोणता अंश राहतो? विशेष. हा अंश कोणता आहे? सामान्य. जागृतीमध्ये सुद्धा हे आहे, स्वप्नामध्ये सुद्धा हे आहे आणि सुषुप्तीमध्ये सुद्धा हे. हा कोणता अंश झाला? जागृती, स्वप्न, सुषुप्ती हे कोणता अंश झाला? कल्पित विशेष. आणि मी आत्मस्वरूपच आहे, हा कोणता अंश झाला? विशेष. येथे आत्म्याच्या अविद्या उपाधी योगाने आरोपित 3 अंश आहे. हे बघा, त्यांनी सांगितलं की आरोपित कोणते अंश आहे? हे 3 अंश आहे. इकडे घ्या. सामान्य अंश, विशेष अंश, कल्पित विशेष अंश. हा, आता हे आपण जसं त्या शिंपल्याच्या ठिकाणी हे 3 अंश बघितले, तद्वत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सुद्धा आरोपित आहे. ते अंश कोणते आहे ते? आता वास्तविक पाहता आत्म्याच्या ठिकाणी सामान्य अंश आहे, आत्म्याच्या ठिकाणी विशेष अंश आहे, आत्म्याच्या ठिकाणी कल्पित विशेष अंश आहे. हा शब्दच नाही तिथे म्हणायचं कामच नाही. कारण ते कसं आहे की निर्गुण, निराकार त्याला म्हटलं तर त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी कोणताच अंश नाही. तर जाऊ द्या, हे सोप्या भाषेमध्ये शिंपीच्या ठिकाणी तरी आरोप केले तर आपण आरोपच केलेले नाही ते. शिंपीच्या ठिकाणी कल्पित विशेष हे कशाला अंश? खरं आपण तिथे जाण्याच्या अगोदर शिंपच होती. जेव्हा आपल्याला ते पदार्थ वेगळे वेगळे भासले तेव्हा ही शिंप आहे, आणि जेव्हा नंतर ज्ञान झालं तर शिंपच आहे. मग आता हे सामान्य अंश, विशेष अंश, कल्पित विशेष अंश हे काही म्हणायची गरज होती का? नाही. पण कशामुळे म्हटले गेले? आपल्याला भ्रम झाला. अगोदर काय झाला? तसं हे जागृती, स्वप्न, सुषुप्ती हे जे कल्पित विशेष अंश कशामुळे म्हटले? आपल्याला भ्रम झाला. जर भ्रमच झाला नसता, डॉक्टर गोळ्या खा का म्हणला आपल्याला? दुखत म्हणून, बस रोग झाला म्हणून. चला, सद्रूप अस्तित्व हा सामान्य अंश आहे. हे बघा, सद्रूपत्व म्हणजे अस्तित्व आहे, 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 आहे. हा कोणता अंश आहे? सामान्य अंश. बघा, ज्ञानेश्वर माऊलीने फार सुंदर ओवी दिली. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी, आणि जी बुद्धी स्फुरे अहर्निशी ती वस्तू गामी पा. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका, काय? मी अमुका. त्याच्यामध्ये मी जो अंश आहे हा सामान्य अंश आहे. कोणता अंश आहे? सामान्य अंश. आता समजा मी कीर्तनकार म्हणतो, मी कीर्तनाला उभं राहिलो, मी काय समजतो? मी कीर्तनकार आहे असं वाटलं की नाही? आता मी एखाद्या कोणाच्या तरी कीर्तनात चाल म्हणायला लागलो की मी चाल म्हणणारा आहे. मी अमुक अमुक जातीचा आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे. मग आता मी बदललं का एकच आहे? ते मी तर एकच आहे. जी बुद्धिस्फुरी अनिश्चित ती वस्तू का मी, ती एकच मी आहे. 2 मी झाली, मग याच्यात एक फिरती मी आणि एक स्थिर मी. ती वस्तू गामी, ती स्थिर मी. आणि मी अमुक, मी ढमुक, मी या जातीचा, मी त्या जातीचा. हा कोणता अंश झाला? कल्पित विशेष. हा कोणता अंश झाला? आणि जे मी म्हणतो ना खालून आतून, तो कोणता अंश आहे त्याचा? मुळात सामान्य होता, पण आता कोणता आहे? तो विशेष अंश आहे. ज्ञान झालं की कोणता अंश समजायचा? तो विशेष अंश. जागृती आहे, स्वप्न आहे, सुसुप्ती आहे. सद्रूप अस्तित्व हा सामान्य अंश आहे, म्हणजे जागृती आहे, स्वप्न आहे, सुसुप्ती आहे. हे बघा, सद्रूप हा सामान्य अंश आहे. जसं जागृती आहे, आपण तिथे लिहिलं ते आहे, तेच आहे. खाली काय लिहिलं? स्वप्न आहे. आणि इकडे काय लिहिलं? सुसुप्ती आहे. हा आहे पण जे आहे, हा कोणता अंश आहे त्याचा? सामान्य अंश आहे. याप्रमाणे आत्म्याचे अस्तित्व भ्रांतिकालीही प्रतीत होते. आता भ्रांती आहे का नाही तुम्हाला? भ्रांती आहे.
मग जागृती आहे, ही जागृती आहे का आत्मा आहे? बरं कर, आत्मा आहे. स्वप्न आहे का आत्मा आहे? बरं आत्मा आहे. बर सुषुप्ती आहे का आत्मा आहे? आत्मा आहे. मग हा आहे, पण हा अंश कोणाचा आहे? आत्मस्वरूपाचा आहे. तो कोणता अंश आहे? सामान्य अंश. तुम्हाला मी अमुक अमुक जातीचा आहे, हे जातीचा आहे पण आहे का आत्मस्वरूपाचा आहे पण आहे? आत्मस्वरूपाचा आहे पण आहे. पण काय होऊन राहिले ते? त्या जातीला, त्या नावाला, त्या रूपाला धरून आहे म्हणून राहिले. हे आहे पण कोणाचं आहे? दगड. तसं जर असतं, आता दगडात नाही का, दगड आहे, ते आहे पण कोणाचं आहे? ते आस्तीचं आहे. ते कोणाचं आहे? ते ब्रह्मस्वरूपाचं आहे. पण दगडाला आता मी आहे असं कळतं का? नाही. आणि तुम्हाला बुद्धीच्या द्वारे हे सगळं कळतं. आहे पण जे आहे ते कुणाचं आहे? तर ते अवस्थेचं नसून ते माझं आहे पण आहे. आत्म्याचं सद्रूपत्व, सत, ज्याला आपण आस्ती म्हणतो ते. हो बबनराव, तर जडत भ्रांतीच्या निवृत्तीखाली मी सत आहे, मी चित आहे, मी आनंद आहे, मी परिपूर्ण आहे, मी असंग आहे, मी नित्यमुक्त आहे, मी ब्रह्म आहे, याप्रमाणे आत्म्याच्या अस्तित्वाची प्रतीती होते. हे बघा, आता भ्रांती निवृत्तीनंतर मग आत्म्याची आपल्याला काय होती? प्रतीती. मग मी आहे 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 आता वाटायला लागलं. मी अमुक जातीचा आहे, मी अमुक नावाचा आहे, मी ढमुक जातीचा आहे. ही भ्रांती आहे. ही काय आहे? भ्रांती आहे. पण ह्याच्यात आहे पण आहे का नाही? आहे. आता मी सत आहे, मी चित आहे, मी आनंद स्वरूप आहे. आता हे आहे, आता आहे. पण आता कोणतं येते? त्या ठिकाणी विशेष सद्रूप कोणतं झालं? ते आता विशेष झालं. सबब या सद्रूप अस्तित्व सामान्य अंश अथवा आधारही म्हणतात. याला सामान्य अंश आणि आधार म्हणतात. मी सत आहे, मी चित आहे, हे कोणता अंश आहे? सामान्य अंश आहे, म्हणजे आहे. हा कसा आहे? आधार आहे. सगळ्या याचा काय आहे? तो आधार आहे. चेतन, आनंद, असंग, अद्वितीयत्वादिक आत्म्याची सर्व विशेषणे ही विशेष आहे, विशेष अंश आहे. आता आत्मा हा चेतन आहे, आत्मा असंग आहे, आत्मा हा निर्विकार आहे, निराकार आहे, असं जे ज्ञान आहे हे ज्ञान कोणतं आहे? की त्या आत्म्याचा विशेष अंश. मी सत्स्वरूप आहे हा सामान्य अंश. मी जागृती स्वप्नावाला आहे हा कोणता अंश आहे? कल्पित विशेष अंश. आणि मी अमर आहे, मी मरणारा नाही, मी कुटस्थ आहे, मी निर्विकार आहे, हा कोणता अंश झाला? विशेष अंश. कारण भ्रांतिकारी बघा, सामान्य ज्ञान हे कधी अज्ञानाला निवृत्त करीत नाही, उरपाट त्याला आणखीन मदत करते. सामान्य जे ज्ञान आहे ना, तर आपल्याला सामान्य ज्ञान नाही का? आता मी आहे, मी आहे, कोणतं ज्ञान आहे आपलं? हे सामान्य ज्ञान आहे. परंतु हे सामान्य ज्ञान काही कामाचं नाही. मी कसा आहे हे कळायला पाहिजे. मग मी सत, चित, आनंद, निर्विकार, असंग, कुटस्थ असं जे आत्म्याचे विशेषण आहे, त्या विशेषणाने युक्त मी आहे असं कळालं की कोणतं त्याचं अंश म्हणायचं? विशेष. अगोदर जेव्हा आपल्याला सोप्या भाषेत शिंपीवरती जेव्हा आपल्याला रूप भासलं, तर त्या हे रूपे आहे, तर हे त्या शिंपीचं आहे पण जे आहे ते सामान्य अंश. कोणता अंश झाला तो? दिसलंय काय आपल्याला? रूप. दिसलंय काय आपल्याला? आभ्रक. आणि त्याच्यामध्ये आहे पण जे आहे, शिंपी आहे, ही कुणाची? आता वास्तविक पाहता आभ्रक तिथे बिलकुल नाही, शिंपी तिथे, हे तुमचं काय रूप तिथे बिलकुल नाही, कागद तिथे बिलकुल नाहीये. मग हे नसताना तुम्हाला आहे वाटून राहिलं की नाही ते? मग ते आहे पण कोणाचं आहे? ते शिंपीचं आहे. पण हे आहे पण जे शिंपीचं आहे ते कोणतं आहे? तर ते सामान्य आहे. कोणता अंश आहे तो? बरं, हे सामान्य म्हणायची काय गरज भासली? ते नको ते भासलं म्हणून काय म्हटलं तिथे? सामान्य. बर, आता जेव्हा आपल्याला शिंपीच आहे, कारण भ्रांतिकाली याची प्रतीती होत नाही, किंतु याच्या प्रतीतीपासून भ्रांतीची निवृत्ती होते. हे आता विशेष अंश असा आहे, भ्रांतिकाली या विशेष अंशाची प्रतीती येत नाही. अहो सोपं आहे. तुम्हाला जेव्हा रूप दिसतं त्यावेळी शिंप दिसत नाही. मला तर वाटतं जेव्हा शिंप दिसेल त्यावेळी काहीच दिसणार नाही. भ्रांतिकाली ज्याची प्रतीती येत नाही, किंबहुना ज्यांची प्रतीती आली असता भ्रांतीच राहत नाही. राहत नाही, भ्रांतीच राहत नाही. तुम्हाला एकदा शिंपीची प्रतीती आली
ती भ्रांती राहील का? आत्म्याचा अपरोक्ष अनुभव आला तर जागृती स्वप्न सुसुप्ती राहील का? नाही. तर उगाच आता समजायला लागले मला जागृती आहे, मला स्वप्न आहे. स्वप्न नाही, जागृती नाही, काय नाही, आपण आहोत. सबब यास विशेष अंश म्हणतात व अधिष्ठानही म्हणतात. याला विशेष अंश म्हणायचं आणि याला अधिष्ठानही म्हणायचं. 3 अवस्थारूप हे प्रपंच. बघा, भ्रांतिकाली त्याला आधार म्हणा किंवा अधिष्ठान, आणि भ्रांती निवृत्त झाली तरी त्याला काय म्हणा? अधिष्ठानच म्हणा किंवा विशेष अंश म्हणा. 3 अवस्थारूप प्रपंच कल्पित विशेष अंश आहे. हा 3 अवस्था रूप हा कल्पित विशेष अंश आहे आणि तो भ्रांतिरूप आहे. 3 अवस्था कोणत्या? जागृती, स्वप्न, कारण ब्रह्माशी अभिन्न आत्म्याच्या अज्ञान काळी ह्या प्रतीत होतात. आता ह्या कधी होतात प्रतीतील, कधी येतात तुम्हाला? त्या तुम्हाला जसं शिंपल्यावर रजत, आभ्रत, कागद कधी प्रतीतील आला? तुम्हाला त्या शिंपीचं अज्ञान जेव्हा तुम्हाला दिसलं, अज्ञान निर्माण झालं तेव्हा. जेव्हा ज्ञान म्हणजे शिंपीचं त्यावेळी दिसेल का? या तद्वत ब्रह्माशी अभिन्न मी आहे अशी जेव्हा तुम्हाला अपरोक्ष अनुभूती येईल त्यावेळेस ही अवस्था भासतील का? नाही भासणार. त्यावेळेस अवस्था भासू शकत नाही. जागृती, स्वप्नी, पांडुरंग. तुम्हाला असं वाटायला पाहिजे की मी झोपलो नाही, मी उठलो नाही, मी जागी नाही, मला स्वप्नही नाही. कारण आपण जर आत्मस्वरूप आहोत, स्वप्न आपल्याला आहे का? कोणाची धर्म आहे ते? लिंग द्यायचे. जागृती कोणाचा धर्म आहे? लिंग द्यायचा. सुषुप्ती कोणाचा धर्म आहे? अज्ञानाचा. माझा आहे का? नाही. म्हणजे माझ्या ठिकाणी अवस्था आहे का? तर नाही. मी ब्रह्म आहे अशा आत्म्याच्या ज्ञानकारी आत्म्याहून भिन्न असे मला सत प्रतीत होत नाही. म्हणून या 3 अवस्थारूप प्रपंच कल्पित विशेष अंश आहे. ह्या 3 अवस्था कसा आहे की कल्पित विशेष. मला जेव्हा मी आत्मा आहे असं ज्ञान होत नाही त्यावेळेस मला काय वाटतं? मी जागृतवान आहे, मी स्वप्नवान आहे. आणि जेव्हा मला मी आत्मस्वरूप आहे त्यावेळेस एक कल्पित विशेष अंश माझ्या ठिकाणी प्रतीत होत नाही. ज्याच्या ज्ञानाने जे भासते ते त्याच्या ज्ञान. या संसार भ्रांतीही म्हणतात. याला काय म्हणतात? दुसऱ्या शब्दामध्ये संसाराची भ्रांती. जागृत, स्वप्न, सुषुप्ती याला काय म्हणायचं? संसार भ्रांती. म्हणजे संसार शब्दाची ही एक व्याख्या आहे. कोणती व्याख्या आहे? ज्या मनुष्याला खरंच असं वाटत असेल की मी जागृत अवस्था माझी आहे, स्वप्न अवस्था माझी आहे, सुषुप्ती अवस्था माझी आहे, असं समजायचं याला संसार आहे. म्हणजे तो संन्यासी आहे. संन्यासी असला तरी चालतो पण काय आहे? त्याच्या ठिकाणी संसार आहे. भ्रांतिरूप संसार. याप्रमाणे या 3 अवस्था आत्म्याच्या ठाई मिथ्या प्रतीत होतात. हे बघा, ह्या 3 अवस्था आत्मस्वरूपाच्या ठाई मिथ्या प्रतीत होतात. मिथ्या म्हणजे काय? असत नाही बरं का. मिथ्या शब्दाचा अर्थ असत घ्यायचा नाही. मिथ्या शब्दाचा अर्थ आहे सता, सताहून विलक्षण, अनिर्वचनीय मिथ्या. म्हणजे जो सत नाही, जो असत नाही, आणि जो सत्सत नाही त्याच्यातून कसा आहे की विलक्षण. प्रश्न 127. आत्म्याच्या ठाई मिथ्या प्रपंच प्रतीतीस अन्य दृष्टांत कोणते आहेत? हे बघा, आता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी या जागृतातील या 3 अवस्था आहेत. या 3 अवस्था मिथ्या प्रतीत होतात का? नाही होतात. तर ह्याच्यासाठी कुठला दृष्टांत शिकलो आपण आता? सुस्तीचा. त्या असा प्रश्न विचारला त्याने की याच्यानंतर काही असे दृष्टांत आहे का? आम्हाला कळण्यासाठी असे काही दृष्टांत आहे का? हो आहे. उत्तर, जसे झाडाच्या खोडाच्या ठिकाणी पुरुष प्रतीत होतो. याला काय म्हणायचं? स्थाणू पुरुष. पारिभाषिक शब्दामध्ये काय म्हणायचं त्याला? झाडाच्या खोडाच्या ठिकाणी मंदांधकारामध्ये आपल्याला कधी कधी पुरुषाचा भ्रम होतो, माणसाचा भ्रम होतो. त्याला काय म्हणायचं? स्थाणू पुरुष. नाना चोहटाचा स्थाणू उदासू जैसा, असं माऊली म्हटले. स्थाणू म्हणजे खोड. आता खोडावर एखाद्या वेळेस मंदांधकारामध्ये तुम्हाला हा माणूस आहे किंवा चोर आहे असं जर भासलं तर तो चोर सत आहे का असत आहे? असत असता तर भासला नसता. सत असता तर खरंच चोर निघाला असता. मग कसा आहे तो? सता, सतावर विलक्षण, अनिर्वचनीय मिथ्या. साक्षीचे ठाई स्वप्न, मरुभूमीचे ठाई जल, आकाशाच्या
ठिकाणी निळेपणा, रज्जूचे ठाई सर्प, जलाचे ठाई अधोमुख पुरुष किंवा वृक्ष आणि दर्पणाचे ठाई नगर प्रतीत होणे हे जसे मिथ्या आहे, तसेच आत्म्याच्या ठाई अज्ञानामुळे प्रपंच प्रतीत होतो. हे बघा, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानामुळे प्रपंच कसा प्रतीत होतो, कसा दिसतो, ह्याच्यासाठी दृष्टांत दिला. पहिला दृष्टांत कोणता आहे? झाडाच्या फळाच्या ठिकाणी पुरुषाची प्रती. दुसरा दृष्टांत कोणता आहे? स्वप्न. हे बघा, तुम्हाला स्थाणुपुरुष नाही कळाला, रज्जू सर्प नाही कळाला, सुप्ती रजत नाही कळालं, तर स्वप्न तर मात्र प्रत्येकाला कळतं, स्वप्न प्रत्येकाला पडते, स्वप्न प्रत्येकाला दिसते. म्हणून स्वप्न दृष्टांत हा सर्वांच्या अनुभवाचा आहे. असं मला एखादा मनुष्य दाखव की स्वप्न त्याच्या अनुभवाचं नाही. म्हणून स्वप्न हे कोणाच्या ठिकाणी पडतं बरं? आत्मस्वरूपावरच पडतं ते, का दुसरीकडे पडतं का ते? साक्षीच्या ठिकाणी जे स्वप्न आहे ते कसं आहे की मिथ्या आहे. स्वतःहून अनिर्वचनीय कसं आहे ते? मिथ्या आहे. पुन्हा मरुभूमीच्या ठिकाणी जल, म्हणजे उखरभूमी काळीशार जमीन असेल तर त्याच्या ठिकाणी आपल्याला, ज्याला आपण मृगजल म्हणतो, काय म्हणतो? मृगजल. आकाशाच्या ठिकाणी निळेपणा. आता आकाश काळा आहे, पिवळा आहे, निळा आहे बरं? आकाशाचं निळं आलंय. आकाशाच्या ठिकाणी जो निळेपणा आहे, तुम्ही एक लक्षात घ्यायचं. आता विचारसागरामध्ये त्याचं चिंतन आलेलं आहे. कारण अध्यास होण्यासाठी 3 प्रकारचे दोष लागतात: प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय. सादृश्य नावाचा दोष, पण पित्तमलादी दोष. म्हणजे आता आपल्याला दोरीवर सर्प दिसला, मग दोरीवर माणूस का नाही दिसला बरं? तर दोरीमध्ये माणसामध्ये काय नाही? सादृश्य नाही. दोरीमध्ये सर्पामध्ये काय आहे? तुम्हाला खोडावर सर्प का दिसला नाही? त्याच्यामध्ये सादृश्य नाही. खोडावर माणसाचं, खोडाचं काय आहे की सादृश्य आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की 3 प्रकारचे दोष. हा पूर्वपक्ष आहे बरं का, सिद्धांत नाही. पूर्वपक्षाने विचारसागरामध्ये शंकाच केलेली आहे की दोषत्रय या अध्यासास कारण आहे. रज्जूवर सर्प दिसतो तेव्हा काय की सादृश्य नावाचा दोष. पुन्हा पित्तमलादी असायला पाहिजे, म्हणजे आपल्याला डोळे चांगले आपले एकदम, आणि डोळे चांगले असले. आता समजा चंद्र हा पांढरा शुभ्र असून पिवळा दिसतो, कशामुळे दिसायला लागला तो? आपल्या डोळ्यामध्ये काय आहे की दोष आहे. किंवा शरीरामध्ये जर पित्त झालं तर आपल्याला गोड साखर कशी लागते? कडू लागते, म्हणजे दोष असायला पाहिजे. आणि प्रमात्याकडे भयकंपाचे दोष असायला पाहिजे. पण सादृश्य दोषा वाचून सुद्धा अध्यास होतो असा एकमेव दृष्टांत जर कोणता असेल तर आकाशाच्या ठिकाणी निळेपणा. ही गोष्ट अशी कोणगाठ करून ठेवायची. काय सादृश्य बरं? काहीच नाही, तरी निळं आपल्याला ते दिसतंय. तिथं कशा सादृश्य आलं? प्रमात्यामध्ये नाही, प्रमाणामध्ये नाही, प्रमेय तर काहीच नाही. पुन्हा त्यांनी सांगितलं जलाच्या ठिकाणी अधोमुख, हा उलट दिसतंय. कसं दिसतंय ते? उलट. आता आपण असं पाण्यात जर बघितलं तर कसं दिसायला पाहिजे ते? आता आपण वरून खाली पाहतो का नाही? त्यांना वरून खाली पाहायला पाहिजे. कोणी कोण पाहतं ते? खालून वर पाहता. आता हा काय अध्यासच आहे, हा काय, ही काय की भ्रांती आहे. तसेच आत्म्याच्या ठिकाणी हे पुढे काय? दर्पणाच्या ठाई नगर. आता जलाच्या ठिकाणी पुरुष दिसतो किंवा वृक्ष दिसतो. कधी कधी काय दिसतो आपल्याला? वृक्ष दिसतो. अहो, झाडं जर काढलेलं असेल तर आपल्याला झाडं दिसत नाही का? माझा तो अध्यास आहे का वस्तुस्थितीने झाडं येते? अध्यास आहे. त्याच्या ठिकाणी पुन्हा दर्पणाशाही नगर प्रतीत होत आहे. आपण जर आरसा लावलेला असला, हे मोठं नगर दिसतं आपल्याला. कधी कधी आपण उलटा आरसा केला नाही, जर ढगं पाहिलं ना त्याच्यात काय दिसतं आपल्याला? शहर दिसतंय. म्हणजे याचा अर्थ हे असे अनेक प्रकारचे दृष्टांत दिले. तद्वत आत्म्याच्या ठाई अज्ञानामुळे प्रपंच प्रतीत होतो, म्हणून तो मिथ्या आहे. जसं हे सगळे दृष्टांत दिले त्यांनी, त्याच्या ठिकाणी वेगळे 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 असे आपल्याला त्या ठिकाणी प्रतीतीला येते. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे जग त्रिगुणात्मक प्रतीतीला येते. याप्रमाणे प्रपंच मिथ्यात्वाचा निश्चय करणे तोच प्रपंचाचा बाध होय. बस प्रपंच मिथ्यात्वाचा निश्चय करणे त्यालाच काय म्हणायचं? बाध. आता खरा सर्प निघाला तर त्याला काय करतो आपण? मारतो, म्हणजे त्याचा काय होतो? नाश. आणि रज्जूवर बसलेला जो सर्प दिसतो तर त्याचा नाश नाही होत, त्याचा काय होतो? बाध होतो.
दिसणाऱ्या वस्तूचा त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय, याचं नाव काय आहे? बाध. जगाचा बाध नाश नाही होत. बायको मरत नाही, घरदार मरत नाही, लेकर बाळ मरत नाही, हे जग मरत नाही. मग काय होतं? हे जग नाही असा काय होतो? त्याचा निश्चय होतो. मागे मी तुम्हाला एक दृष्टांत सांगितलं होता की असं जाण्यासारखं शहरामध्ये एक असे ते डॉक्टर राहायचे आणि त्यांनी नेमकंच ते दवाखाना नेमकंच ओपनिंग केलाय, किराणा वगैरे जागा घेतली, राहायला तिथंच वरती राहायचे, खाली दवाखाना. आणि मग एक वकील होता, असा अंतरामध्ये एक 2-3 किलोमीटरवर त्याचं वकिलाचं घर. काय व्हायचं की सकाळी सकाळी ते वकील साहेब मॉर्निंग वॉकला निघाले की निघाल्यानंतर की जे डॉक्टर होते ना, त्या डॉक्टरच्या घरासमोर एक बाई सडा समार्जन वगैरे करायची, असं रांगोळी, तिथलं ते झाडणं वगैरे साफसफाई सगळी करायची. मग आता त्या वकिलाला असं वाटलं की डॉक्टरची कोण असायला पाहिजे? पत्नी. आता डॉक्टर तरुण होता, ती जी कामगार महिला होती तीही तरुण होती. मग त्या वकिलाच्या डोक्यामध्ये नक्की बसलं की ही ह्या डॉक्टर साहेबाची कोण होती? कोण आहे? पत्नी आहे. मग आता अलीकडे काय झालं, कामगार महिला सुद्धा चांगलं राहतात. एक दिवस काय झालं की सकाळीच डॉक्टर असे खाली आले, वकील साहेब ते मॉर्निंग वॉक करू आले. या म्हणे, बऱ्याच दिवस त्यांचे 6 महिन्यापासून चालायचे ते, जे हरी कधी वाटाणं कधी भेटायचे असतं. मग या म्हणे चहा घेऊन. असं मग वकिलाला वर नेल्यानंतर डॉक्टरने स्वतः ते गॅस वगैरे पेटवला आणि चहा ठेवली. वकील म्हणे, तो आज काय प्रॉब्लेम वगैरे आहे काय? म्हणे नाही. मग तुम्ही स्वतः कसं काय चहा करून राहिला? म्हणजे मी अनमॅरिड आहे म्हणे, अजून आता मी लग्न केलेलं नाही. ती समोर बाई सडा समर्जन रांगोळी वगैरे ती पण म्हणजे कामगार आहे म्हणे, महिला आहे म्हणजे मजूर आहे म्हणे ती. मग सांगा आता दुसऱ्या दिवशी वकील त्या रस्त्याने गेली, ती बाई त्याला दिसली. आता ती डॉक्टरची बायको आहे असं म्हणेन का तो? आता नाही. ती बाई मेली का? नाही. बाई गेली का? नाही. पण बाईच्या ठिकाणी या वकिलाचा ही डॉक्टरची पत्नी आहे असा जो निश्चय होता, त्याचा काय झाला? वास. आता डॉक्टरच्या पत्नीचा वकिलाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय झाला. म्हणजे वस्तू गेली नाही, पण ही वस्तू ही नाही असा त्याचा काय झाला निश्चय. तसं जगत कुठे जात नाही. काय होतं मग? जग आहे तिथेच राहतं, पण हे जग जरी दिसत असलं तरी नाही. असा तुमचा कुठे कुठे अनुभव असतो सांगतो तुम्हाला. तुम्ही सिनेमा पाहता तर तो खरा वाटतो म्हणून पाहता, तो खोटा वाटतो म्हणून पाहता? खोटा नाही खरा नाही, फक्त अनुकूल बुद्धी आहे म्हणून पाहतात. कोणती बुद्धी आहे? हे तुम्हाला पक्क माहिती आहे सगळं खोटं आहे. त्याच्या गाड्या उडवितात, त्याची एकमेकाला मारतात, हे सगळं तुम्हाला कळतंय. मग आता तिथे एखादी वस्तू, एखादी प्रक्रिया किंवा एखादी समजा घटना खरंच भयानक जर घडली तर तुम्ही मनातून समजता का ही घटना घडलेली आहे? नाही. मग तुम्ही ही घटना खरंच घडली नाही, घडत नाही, घडणारही नाही असा तुमचा त्या घटनेकडे बघत असताना त्रिकालिक अत्यंत अभावाचा काय असतो? निश्चय. याला काय म्हणायचं? मग तुम्ही पाहत नाही का? पाहता. थोडं तेवढ्या पुरतं तुम्हाला वाईटही वाटतं, तेवढ्या पुरतं तुम्हाला चांगलंही वाटतं, परंतु अंतःकरणामध्ये बाद वृत्तीने त्याच्याकडे पाहता. कोणत्या वृत्तीने पाहता? तसं जगाकडे पाहताना कोणत्या वृत्तीने पाहायला पाहिजे? बाद वृत्तीने. हे नाटक सुरू आहे, खेळ सुरू आहे, चला बाबा आपण आता जसं आहे तसं वागा. तर मानना अंतःकरणात वृत्ती ही निवृत्ती झाली म्हणजे कोणती वृत्ती निवृत्त होत नाही, वृत्तीचा काय होतो? बाद होतो. बघून राहिलो, कळालं? त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय, याला काय म्हणायचं? बाध. अहो सिनेमामध्ये बघा तुम्ही, दुसऱ्या सिनेमामध्ये नायक नायिका बहीण भावाचं काम करतात आणि एका सिनेमामध्ये पती पत्नीचं काम करून राहिलं. हे पती पत्नी खरंच आहे असं वाटतं का? हे पती पत्नी नव्हते, हे पती पत्नी नाही, हे पती पत्नी होणार नाही, कारण त्या दोघांचे, त्या नायिकेचा पती वेगळा आहे, नायकाची पत्नी सुद्धा वेगळी आहे. म्हणजे तुमचा त्या दोघांच्या बघण्याविषयी त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय नाही का? हे पती पत्नी नाही असा निश्चय, मागं होते असा निश्चय आहे का? नाही. आता होईल असं आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ काय?
पती पत्नीचा व्यवहार बघत असताना सुद्धा तुम्हाला मजा येते, हे खरं आहे, पण त्यांची ते पती पत्नी नाही असा त्रैकालिक अत्यंताभावाचा काय आहे निश्चय. तसं तुम्ही समजायचं. हे काय समजायचं? लेकरं बाळ घर ही गोष्ट इतकी सोपी नाही, सहज नाही, पण हे शिकल्याशिवाय गत्यंतर नाही. तसा अंतःकरणामध्ये काय व्हायला पाहिजे? निश्चय व्हायला पाहिजे. सिनेमा खोटा म्हणून फुकट जाण्याचा प्रयत्न करू नका. तिथे तिकीटच काढून जावं लागत. हे सगळं नाही असं जरी असेल तरी जिथला व्यवहार तुमच्या वाट्याला आला असेल तिथला व्यवहार तुम्ही कसा करायला पाहिजे? चोख. मिथ्यत्वाच्या निश्चयाला बाद म्हणतात. हा शास्त्रीय यौक्तिक व अपरोक्ष भेदाने 3 प्रकारचा आहे. हे बघा, मिथ्यात्वाच्या निश्चयाला बाद म्हणतात. हा शास्त्रीय यौक्तिक व अपरोक्ष भेदाने 3 प्रकारचा बाद आहे. आता हे काही अवघड नाही. आपण आता शास्त्राचं चिंतन केलं. कशाचं चिंतन केलं? शास्त्राचं चिंतन केलं. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या असे आद्यगुरु शंकराचार्यांनी सांगितलं. मग आता एक लक्षात घ्या, शास्त्र चिंतनाने जगताचा बाद झाला का नाही? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. जाऊ द्या, तुम्हाला मी युक्तीने आता सांगितलं. कोणती युक्ती सांगितली तुम्हाला? सिनेमाची काय सांगितली? युक्ती. मग तुम्ही युक्तीने सुद्धा या जगताचा बाद करू शकता का नाही? आणि जे महात्मे असतात ते अनुभवानं जगताचा काय करतात? बाद. म्हणून या 3 प्रकारच्या गोष्टी पक्के ध्यानात ठेवायच्या. तुम्ही हे शिकायचं म्हणजे शास्त्रचिंतन करायचं, त्याच्यानंतर काय करायचं की युक्तीने विचार करायचा. खरंच याचा काय आहे की हे नाही, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत नाही. कसं नाही? ही युक्ती मी तुम्हाला सांगितली, जागृती स्वप्नात नाही, स्वप्न जागृतीत नाही, पण तिन्हीमध्ये आपण आहोत. म्हणजे आपण आहोत हे नाही, म्हणजे काय झाला? या अवस्थाचा बाद झाला. आणि त्याच्यानंतर अनुभवानं याचा बाद करायचा. तसं खरंच तुम्हाला वाटायला पाहिजे, अनुभव यायला पाहिजे. म्हणून वारकरी संप्रदाय आज एवढे मोठे याच्यावर आघात येऊन सुद्धा आज टिकून काय आहे? तर तो अनुभव सिद्ध आहे, प्रमाण सिद्ध आहे आणि युक्ती सिद्ध आहे. तुम्ही जर इथे असे असे बसले विचार ऐकायला तर आम्ही युक्तीनं तुम्हाला हे कसं नाही हे पटवून देऊ शकतो. आता हे जे आपण पटविलं शिंपीचं उदाहरण, ते कशाने पटविलं आपण? हे युक्तीनेच ते ठिकाणी पटवून दिलं. आता हे जे दृष्टांत दिले यांनी, ह्या काय आहे की युक्ती आहे. अनेक प्रकारच्या युक्ती करूनही साया असत. महाराज म्हटले का नाही, साय शब्दाचा अर्थ काय? युक्ती. त्याला याला नाही, त्याने नाही, त्याने शिकून 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 त्याला त्या ठिकाणी त्या अनुभूतीपर्यंत न्यायची. म्हणून हा जो बाद आहे, तर बाद किती प्रकारचा आहे? शास्त्रचिंतनाने तुम्हाला बाद करता येतो, युक्तीने तुम्हाला बाद करता येतो. तुम्हाला शास्त्रचिंतन आणि युक्ती, आता समजा सद्गुरू रंगनाथ बाबा असतील, साईबाबा असतील किंवा यांना काय शास्त्र शिकायची गरज होती का? नाही. काय युक्ती मांडायची गरज होती का? अनुभवाने त्यांनी जगाचा काय केलेला होता की आज काही लोक असे आहेत तिथे स्वयंसिद्ध आहे आणि अनुभवाने त्यांनी काय केलं की या जगताचा बाद केलेला. म्हणून पण आता आपण हे शिकतोय, युक्तीनं शिकतोय, शास्त्रही शिकतो. शेवटी आपल्याला आपल्या अनुभूतीमध्ये हे उतरायला पाहिजे. प्रश्न 128वा, भ्रांतिरूप संसार हा किती प्रकारचा आहे? हे बघा, आता विषय कुठला चालला? विषय त्याने म्हटला की जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. आता वास्तविक पाहता शिंपीच्या ठिकाणी रूप, शिंपीच्या ठिकाणी अभ्रक आणि शिंपीचे ठिकाणी कागद हा कशाने भासतो? भ्रांतीने भासतो. तसं आपल्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती वस्तुस्थितीने नसून ते कशाने भासतात? तर भ्रांतीने भासतात. आणि त्या भ्रांतीलाच खरा काय म्हणायचा? संसार. हे बघा, जागृती, स्वप्न, सुषुप्ती हाच खरा संसार आहे. कोणाला संसार म्हणजे काही नाही. तुम्हाला जागृती सत्य वाटत असेल, स्वप्न जरी तुम्हाला मिथ्य वाटत असेल, पण ह्या सर्व अवस्था मला आहे, माझ्या आहे असं जर संसार. आणि यालाच काय म्हणायचं की भ्रांती. आणि ही भ्रांती म्हणजे संसार. आणि ह्या भ्रांतिरूप संसार किती प्रकारचा आहे? तर किती प्रकारचा सांगितलं त्यांनी? विचारलं किती प्रकारचा आहे? उत्तर, भेद भ्रांती, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, संघ भ्रांती, विकार भ्रांती,
ब्रह्माहून भिन्न जगताच्या सत्यतेची भ्रांती असा हा 5 प्रकारचा भ्रांतिरूप संसार आहे. आता हा संसार चांगला ध्यानात ठेवा. बस भेद भ्रांती काय भेद भ्रांती. आता त्याच्यावर उद्या चिंतन करू आपण. तुम्हाला मी आणि तुम्ही वेगळा वेगळा दिसणे ही कोणती भ्रांती आहे? भेद भ्रांती. त्याच्यानंतर कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. वास्तविक आता मी जे म्हणतो तर याला अधिष्ठान आत्मा तो कसा आहे की व्यापक आहे, भेद असण्याचं काही कारण नाही, पण आपल्याला भेद वाटून राहिला ही कोणती भ्रांती झाली? भेदभ्रांती. त्याच्यानंतर कर्तृत्व भोक्तृत्व हे धर्म कोणाचे आहे की लिंग देहाचे आहे, बुद्धीचे आहे. पण मी करतो मी भोगतो असं म्हणणं ही कोणती भ्रांती झाली? कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. आता त्याच्यानंतर विकार भ्रांती भ्रांती झाली संघ भ्रांती. वास्तविक आता कूटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा या जगात कधीच संघ पावलेला नाही, कधीच नाही. ते पुढे दिले त्यांनी आता की घटाकाशाच्या ठिकाणी म्हणजे आकाशाच्या ठिकाणी हजारो घट तयार झाले तर ते आकाश कधी त्याच्याशी लिप्त झालं नाही. कोणाशी? घटाशी. तसं अंतकरणाच्या ठिकाणी कितीही काही झालं तरी आत्मस्वरूप कधी त्याच्याशी काय झालं नाही की लिप्त झालेलं नाही. म्हणजे जर मी लिप्त झालो असं वाटत हे कोणती भ्रांती झाली? आता संघ भ्रांती. त्याच्यानंतर विकार भ्रांती. आता इथे शिंपीच्या ठिकाणी रूप वाचलं, काही विकार तयार झाला का? काहीच नाही. रज्जूच्या ठिकाणी सर्प दिसला, रज्जू विषारी झाली का? नाही. म्हणजे काही विकार उत्पन्न झाला का? नाही. पण आपल्याला असं वाटतं की हे जगत झालं म्हणजे ही कोणती भ्रांती झाली? आता विकार भ्रांती. किंवा दुधाचं दही झालं ही कोणती भ्रांती आहे? आणि ब्रह्माहून भिन्न जगताच्या सत्यत्वेची भ्रांती. बाबा ही भ्रांती तर एवढ्या लोकांना आहे. ब्रह्माहून जगत हे सत्य आहे हे भक्ती करणाऱ्याला वाटतं, हे योग करणाऱ्याला वाटतं, हे कर्म करणाऱ्याला वाटतं, कीर्तनकाराला वाटतं, प्रवचनकाराला वाटतं, गायनाचार्याला वाटतं हे जगत कसं आहे? सत्य आहे. वास्तविक आता ब्रह्माहून जगत भिन्न नसून ते जगत स्वतंत्र सत्यनं सत्य नाही. त्याच्यामध्ये जी तुम्हाला सत्ता भासून राहिली ती कुणाची आहे? ब्रह्माची आहे, आत्म्याची. म्हणून जगत सत्यत्वाची भ्रांती. म्हणून या 5 भ्रांत्या ध्यानात ठेवायच्या. कोणती कोणती? भेद भ्रांती, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, संघ भ्रांती, विकार भ्रांती, ब्रह्माहून भिन्न जगताच्या सत्यतेची भ्रांती. आणि या सर्व भ्रांत्या शिकल्यानंतर तुम्हाला एक अभंग सांगतो. बुद्धी काय तयासी देवीची कृपा केली निर्शिली बुद्धीची उपाधीचा मने आवडला सत्संग. राहिलेला विषय उद्या. कुंडली वरदा विठ्ठल श्री महादेव.